कर्दळीवन परिक्रमेसंबंधी नियम आणि सूचना। कर्दळीवनामध्ये आधी जाऊन आलेल्या जाणकार व्यक्तीबरोबरच जावे। किमान 10 ते 12 जणांचा ग्रुप असेल तरच कर्दळीवनात प्रवेश करावा। अगदी गरजेपुरतेच व स्वतःला उचलता येईल एवढेच सामान बरोबर असावे। अंथरूण पांघरूण पाण्याच्या बाटल्या बरोबर घेणे आवश्यक आहे। तसेच सुका फराळ चिवडा लाडू असे खाद्यपदार्थ जवळ असावेत। डोंगर चढणीचा मार्ग असल्याने हातात काठी असावी। डोक्यावर टोपी वा पंचा असावा। स्वतःला लागणारी नेहमीची औषधे आवश्यक कपडे पोथी पूजा साहित्य फोटो इत्यादी जवळ असावेत। जाता येता समूहानेच असावे। एकट्या दुकट्याने पुढे जाऊ नये किंवा मागे राहू नये। आपल्या गटापासून हाकेच्या अंतरावर राहावे। वाटेत दिसणाऱ्या वारुळांना वृक्षांना काठी मारू नये। तसेच जंगलातील कोणत्याही पशु पक्षी प्राणी यांना त्रास होईल असे वर्तन करू नये। त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये। कर्दळीवन परिक्रमेदरम्यान राजकीय भौतिक व घरगुती चर्चा कटाक्षाने टाळाव्यात। वाद घालू नयेत। रात्रीच्या मुक्कामात एकटे बाहेर जाऊ नये। 2-3 जणांना बरोबर घेऊनच जावे। सोबत प्रखर उजेडाची बॅटरी हाती घ्यावी। कर्दळीवन परिक्रमा करत असताना श्रीगुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि आपल्या आवडत्या ग्रंथाचे वाचन करावे। जाताना आपण जितके दिवस राहणार आहोत त्यासाठी किमान लागणारा तांदूळ रवा पोहे बटाटे चहा साखरी तसेच सर्वांसाठी मोठी ताडपत्री पातेली पत्रावळी वगैरे बरोबर घ्यावे। कर्दळीवन परिक्रमेमध्ये प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे। कोणतीही प्लास्टिकची वस्तू बरोबर घेऊ नये। काही अपरिहार्य कारणामुळे प्लास्टिकची वस्तू घ्यावी लागल्यास ती येताना परत आणावी। काही झाले तरी कर्दळीवनात टाकू नये। कर्दळीवन परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू सिगारेट विडी गुटखा पान मसाला सुपारी खाण्यास बंदी आहे। तसेच दारू आणि इतर अंमली पदार्थांच्या सेवनाला सक्त मनाई आहे। कोणतीही व्यक्ती व्यसन करताना आढळल्यास जबरदंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते। कर्दळीवनात श्रीअक्कमहादेवी गुहा आणि श्रीस्वामी समर्थांचे मूळ स्थान या ठिकाणी स्नान करताना कोणत्याही प्रकारे अंगाला साबण कपड्यांचा साबण वापरण्याला बंदी आहे। तसेच शॅम्पूचे सॅशे तेलाच्या बाटल्या पाऊच तेथे नेऊ नयेत। कोणत्याही रसायनांचा वापर तेथे करू नये। त्यामुळे तेथील पवित्रतेला बाधा येते हे ध्यानात घ्यावे। कोणीही या गोष्टींचा वापर करताना आढळल्यास जबरदंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते। कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान धारणा तपश्चर्या साधना करण्यासाठीच आहे। तेथील वातावरणात दिव्य लहरी आणि दैवी स्पंदने भरलेली आहेत। कर्दळीवन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे। या ठिकाणी आकर्षण शक्ती फार जास्त प्रमाणात आहे। तेथे जाण्यासाठी आणि एकदा गेल्यावर पुन्हा जाण्यासाठी जबरदस्त ओढ लागते। कर्दळीवन ही देवभूमी आहे। तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे। कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळीवन यात्रा केली पाहिजे। श्रीस्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने श्रीस्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या कर्दळीवनास भेट देऊन जेथून श्रीस्वामी समर्थ आले तेथील दैवी स्पंदनाचा अनुभव घेतला पाहिजे। कर्दळीवनाबाबत एक वेगळा मतप्रवाह जे कर्दळीवन आज दाखवले जाते त्याचा व श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाचा काहीही संबंध नाही। श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूती पु. श्री शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीवामनराज त्रैमासिकाच्या कार्तिक शके 1935च्या अंकामध्ये छापलेल्या कृष्णातिरीच्या वसना या प्रवचनात याविषयी खूप मौलिक माहिती दिलेली आहे। जिज्ञासूंनी सदर प्रवचन आवर्जून वाचावेच। त्यात ते म्हणतात मूळ कर्दळीवन नामक दिव्य तपोभूमी ही प्रत्यक्ष श्रीदत्तलोकातच आहे आणि त्या श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात जाण्याचा मार्ग हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगामधूनच सुरू होतो। त्या लिंगात योगबलाने प्रवेश केला असता तेथून थेट श्रीदत्तलोकातील त्या दिव्य कर्दळीवनात जाता येते। श्रीदत्त संप्रदायाच्या सांकेतिक भाषेत स्थूलमानाने श्रीमल्लिकार्जुन लिंग आणि त्याभोवतीच्या 3.5 कोस परिघाच्या परिसरालाच कर्दळीवन असे म्हणण्याचा प्रघात आहे। पुढील भागात